अमृता, आपण बघतो वीकेंड आहे त्यामुळे काही जण एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात, ट्रिपला सहलीला जाण्याच्या मूडमध्ये असतात, तर काही जातीनं शिवाजी पार्कमध्ये येऊन मॉर्निंग वॉक करतात, काही एन्जॉय करायला येतात. तू कुठला मूड टिपतेस सध्या? बरोबर आहे श्वेता. आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. शिवाजी पार्क अशी एक जागा आहे जिकडे नेहमी कोणी ना कोणीतरी इकडे तुम्हाला आढळतच. दिवसाच्या कुठल्याही वेळात जरी तुम्ही आलात तरी शिवाजी पार्कला गर्दीही असतेच. पण त्यातही सकाळी इकडे फेरी मारण्यासाठी आवर्जून येणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. इथे नाना नानी पार्क आहे, लहान मुलांसाठी एक जागा आहे, जिम आहे. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहेच आहे शिवाजी पार्कला. माझ्यासोबत असेच काही जणांचे रोज शिवाजी पार्कला येतात. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे इकडे रोज येता का? नेहमीच येता? मैं इसके सामने रहता हूँ 50 साल से। श्वेता, आपण बघितलं इकडे सगळे येतात. इकडे क्यूट डॉगी सुद्धा आहे, हे सुद्धा रोज येतात इकडे. तुम्ही रोज येता इथे? हो, मी रोज येतो. रोज येता. होय, होय. आणि माझी मुलगी समर्थ व्यायामशाळेमध्ये व्यायाम करते आणि मी माझा पोलो आहे त्याला घेऊन राऊंड मारतो. अच्छा, तो खूपच एक्साइटेड आहे. शिवाजी पार्क एकदम आवडती जागा दिसते. होय होय, अतिशय आवडती जागा आहे सगळ्यांची. इथे प्रत्येकासाठी, जसं मी म्हटलं की प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. इथल्या नाना नानी पार्क मध्ये तुम्ही येता का? नाना नानी पार्क मध्ये आमचा काही संबंध नाही, पण तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या शिवाजी पार्कला म्हणजे हा झोपाळा आहे ना, नाना नानी पार्क, तिकडे पहिलं आमचं घर होतं. अच्छा. आम्ही एवढे म्हणजे जुने, आता आम्हाला तिकडे दिलं गेलं. म्हणजे तुम्ही इतकी वर्ष इकडे राहताय, इतक्या वर्षात शिवाजी पार्क कसं बदललंय? तुमच्या डोळ्यासमोर बदललं म्हणजे खेळाच्या सगळ्या दृष्टीने एक सोयीस्कर असं केलेलं आहे. आणि हे हल्ली ग्राउंड पण चांगलं केलंय, म्हणजे रनिंग साठी येते आणि रोजची लोक येणार आहे, आवडीने इकडे येणार आहेत. आणि ते ह्याच्यात एक व्यायामाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे लहान आपला वयस्क माणसांना तर एकदम चांगलं पडलेलंच आहे. परंतु सध्या इथे जे महोत्सव भरतात त्यामुळे ग्राउंडची खूप वाट लागते आणि इकडच्या लोकांना त्याचा भयंकर त्रास होतो. मुलांनाही खेळता येत नाही, त्यांची क्रीडांगण असतात ते उखडून टाकतात. त्यामुळे इथे शक्यतो महोत्सव कुठलेही भरवता कामा नये असं सगळ्याचं म्हणणं, जे वॉकर्स आहेत इकडे त्यांचं. बरोबर. काका, तुम्ही म्हणालात की तुम्ही इतके खूप वर्ष आहात इकडे. पूर्वी एक काळ होता जेव्हा दादरमध्ये वाड्या होत्या, खूप झाडं होती, तेव्हा हे शिवाजी पार्क कसं होतं? शिवाजी पार्क म्हणजे पहिलं इकडे तळं म्हणून तळं होतं त्यावेळी, आणि नंतर मग सगळं ग्राउंड वगैरे केलेलं आहे. अच्छा. म्हणजे आमच्या वाढवडीवर सांगायचं त्यामुळे. पण या इकडे सगळे म्हणतात की सभा होतात, काय होतात, तुम्हाला काय वाटतं याविषयी? शिवाजी पार्कला राऊंड मारून एक जिंदगीमध्ये आणि जीवनमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह विचार येते, निगेटिव्ह विचार येत नाही, सर्वाला भेटते. त्याच्या जिंदगीमध्ये काय झालं असतं ते आपल्याला माहिती पडते आणि आपल्याला असं वाटते की आपण निराश नाही व्हायची गरज आहे. आपण आता बी आपण पॉझिटिव्ह विचारू तर आपण पुढे येऊ शकते. तो माझं म्हणणं आहे. बरोबर. आपण नेहमी बघतो की जेव्हा लोक मॉर्निंग वॉकला जातात, अनेक जण एक्सरसाइज करतात, चालता चालता एक्सरसाइज करतात. इथे सुद्धा आपण बघितलं मागे तर वेगवेगळे एक प्रकारचे एक्सरसाइज असतात. तुम्हीही असं काही करता का, जस्ट एक वॉक येणं? नाही, आम्ही एक्सरसाइज करतो. आमचं फिरणं असतं. मी सकाळी 5:45ला येतो, 8 वाजेपर्यंत इकडे आजी आजोबा गार्डन मध्ये असतो. माझं फिरणं असतं, व्यायाम असतं, हे सगळं असतं. आणि यात मुख्य म्हणजे काय, हे गार्डन जे आहे शिवाजी पार्क, हे फिरण्यासाठी आहे. ते इकडे लोक कुत्रे घेऊन जास्त फिरतात, त्यामुळे लोकांना इतका डिस्टर्ब होतो. आपल्यासोबत एक काका आहे ज्यांच्याजवळ एक छानसा कुत्रा आहे. पण हे ग्राउंड हे लोकांसाठी फिरण्यासाठी, कुत्र्यासाठी नाही. तुम्ही बघाल तर लोकांपेक्षा कुत्रे झालेले आहेत. कुत्रे जर बंद झाले तर चांगलं आहे. म्हणजे लोकांना भीती वाटते, कुत्रा उडी घालतो अंगात. असं लागलं की लोकांना इंजेक्शन घ्यावी लागली 1,000 आपण त्यांचंही म्हणणं ऐकूयात. काय म्हणणं? कदाचित त्यांचं स्ट्रे डॉग्स बद्दल म्हणणं असू शकेल. कुत्रे घाण करतात ही गोष्ट सत्य आहे आणि त्याच्यावरती जो खरा कुत्रा प्रेमी आहे तो तसं करू देत नाही त्याच्या कुत्र्याला. परंतु सगळेच जण काही असं वागत नाहीत आणि त्यापेक्षा जर एवढं सगळं आहे तर कुत्र्यांकरता एखादे वेगळे एन्क्लोज एरिया करावी आणि हा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊ शकेल तसं असेल तर. नाही, मला वाटतं कुत्र्यांबद्दल बोलणं चुकीचं आहे. कुत्रे जे फिरतात नुसते भटके कुत्रे, त्यांच्यासाठी हे करावं. कारण हे जे फिरणार आहेत ते रोज बरोबर त्यांच्या बरोबरच राऊंड मारत असतात. त्याच्याबद्दल त्या कुत्र्यांबद्दल ह्या कुत्र्यांबरोबर बोलणं चुकीचं. मॅडम, मुंबई सांगाई करायचं असेल ना तर युरोपियन लोक जसे करतात की आपल्याबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतात. कुत्र्याने जर घाण केली तर ते त्यात भरून घेऊन जातात. आमच्याकडचे ते लोक नाही. तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो. एक कुत्रा घेऊन येत होता, त्याने रस्त्यावर घाण केली. मी त्यांना म्हटलं हे बरोबर नाही, याला फाईन 200 रुपये फाईन आहे. तर त्याने काय सांगितलं, तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कशासाठी ठेवलं ते उचलायला.
बरोबर आहे. आपण या काका सगळ्यांची प्रत्येकाची मतं आहेत, कोणाची प्रत्येकाला पण शेवटी असं वाटते की शिवाजी पार्क आमचं सगळ्यांचं आहे, ते छान राहावं. या शिवाजी पार्कची वाट लावू नका. सभा होतील आता, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आपण सध्या जाऊयात पुन्हा एकदा श्वेताकडे. श्वेता, बरोबर अमृता, काही पॉइंट्सवरती काही मुद्द्यांवरती जरा वाद असला या लोकांमध्ये तरीही सगळे येत असतात इथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी. एकूणच आरोग्याचं महत्त्व सगळ्यांनाच पटलेलं आहे. तुझ्याशी आम्ही अधिक बोलणार आहोत, पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. पहा फक्त IBN लोकमत.